वैचारिक धन या पुस्तकाचे लेखक 2015 पासून एज्युकेशनल काउन्सिलर म्हणून काम केलेले आहेत. आता सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. विराटपूर्व येथे स्टेशनजवळच यशस्वी काउन्सिलिंग सेंटर नावाचे काउन्सिलिंग सेंटर आहे, ज्यामार्फत गेल्या वर्षभरात 100पेक्षा जास्त व्यक्तींना ताणतणावमुक्त केलेले आहे. ज्यामध्ये डिप्रेशन सायकॅट्रिस्ट डॉक्टरांची ट्रीटमेंट झालेली आहे. ज्यांनी सायकॅट्रिस्ट डॉक्टरांनी जे ट्रीटमेंट केलेले आहेत त्या डॉक्टरांच्या औषधांपेक्षा वेगळी त्यांनी ट्रीटमेंट देऊन त्याला बरे केलेलं आहे. ही त्यांची एक खासियत आहे. त्यांना औषधाशिवाय बरे केलेले आहेत जे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत त्यांना. यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये आता 10 काउन्सिलर टीम कार्यरत आहे. आपण पाहुणे हे उपस्थित आपल्या व्यासपीठावर उपस्थित त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. आपले अध्यक्ष मी त्यांना त्यांचा सत्कार करावा ही विनंती अध्यक्षांना विनंती करतो. हॅलो. त्यांच्या सहकारी अदिती चौगुले ह्या काउन्सिलिंगच्या बाबतीवर त्यांच्याबाबत आपल्याला माहिती करून देत आहेत. ते आपण त्यांना ऐकूया. त्यांचाही आपण सन्मान करूया. फुल देऊन अध्यक्षांना विनंती आहे की त्यांचा त्यांनी सन्मान करावा. नमस्कार. आवाज येतो का? नमस्कार. मी यशस्वी काउन्सिलिंग सेंटरतर्फे आदिती चौगुले तुम्हा सगळ्यांचं इथे स्वागत करते. आमच्या यशस्वी काउन्सिलिंग सेंटरची सुरुवात 15 ऑगस्ट 2024 रोजी झाली. आज 1.5 वर्ष होऊन गेले आहे आणि आमच्या या यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये सर्व वयोगटातील लोकांना तणावमुक्त, शांत आणि सकारात्मक जीवन कसे जगता येईल यासाठी मार्गदर्शन करतो. आमच्या इथे अनुभवी काउन्सिलर तणाव, चिंता, एकटेपणा, नातेसंबंधातील ताण, आरोग्यामुळे निर्माण होणाऱ्या भावनिक अडचणी यावर समजून घेऊन मदत केली जाते. येथे प्रत्येक संवाद गोपनीय, आदरपूर्वक आणि विश्वासपूर्ण वातावरणात घेतला जातो. मन मोकळं करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य मजबूत करण्यासाठी हे एक सुरक्षित ठिकाण आहे. आणि याच्यामध्ये आपण मेडिसिन किंवा काही न देता काही ट्रिक्स आणि टेक्निक्स वापरून जे ताणतणाव किंवा ज्या काही समस्या आहेत त्या आपण पूर्णपणे मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. हे आमच्या संस्थेबद्दलचं काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी आता सांगितल्या आणि बाकीचं मी बोलण्यासाठी सरांकडे सुद्धा करते. थँक्यू. आजच्या व्यक्तीला विनंती आहे त्याने आपल्याला धन्यवाद. कृपया विनंती आहे पाठीमागचे जरा पुढे बसायला. जे अजून येत आहे असं लक्ष देते तर मग पाठीमागून येणारे पाठीमागे बसते. I think I'm going to
ओके. आपण आपलं काम सर्वांना करा. नमस्कार. आवाज येतो व्यवस्थित? क्लिअर? ओके. पहिलं तर थोडंसं मला आपलं जे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हे जे नाव आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. ज्येष्ठ नागरिक म्हटलं तर समाजामध्ये अशी एक ओळख निर्माण झालेली आहे की ज्येष्ठ नागरिक म्हटलं तर काय की सल्ला देणारे, बरोबर ना, फुकटचा सल्ला देणारे. परंतु तुम्ही ही व्याख्या बदलली आहे म्हणून मला असं वाटतं आजच्या दिवसापुरतं तरी आपल्या संघाचं नाव बदलण्याची माझी इच्छा आहे. बरोबर आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ असं नाव न देता तरुण वर्ग सेवा संघ असं नाव द्यावं असं मला असं वाटतं. कारण जेव्हा बऱ्याचदा बघितलं तर मुलं स्कूल एज्युकेशन संपलं की शिक्षण संपलं असं समजतात. स्कूलचं एज्युकेशन संपलं की शिक्षण संपलं असं समजतात लोक. परंतु तुम्ही आज वय जरी झालं तरीसुद्धा ते तुमच्यातला जो विद्यार्थी आहे तो जागा ठेवला आहे. आणि मला कळलं की असे कार्यक्रम दर आठवड्याला तुमच्या इथे होतात. म्हणजे तुमच्यातला विद्यार्थी आणि लहान मुलगा अजूनही जागा आहे. तर आपण अशा कार्यक्रमांमध्ये इतरांसाठी तर जोरदार टाळ्या वाजवल्या असतील, परंतु आज मी तुम्हाला सांगतोय स्वतःसाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. स्वतःसाठी टाळ्या वाजवताना पण एवढी कंजूसी कशाला. परत एकदा चान्स देऊया, वाजवा जोरात. ओके, धन्यवाद. आज जे सेशन होणार आहे थोडंसं तुम्ही सिरियस वाटलात म्हणून मी म्हटलं थोडंसं तुम्हाला रिलॅक्स करूया. कारण आजचं जे सेशन आहे हे बघता जरी मी असलो तरी मी तुम्हाला काही लेक्चर देणार नाही. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला खात्री देतो आजपर्यंत जेवढे तुम्ही कार्यक्रम अटेंड केले असतील त्या कार्यक्रमापेक्षा आजचा कार्यक्रम हा नक्कीच वेगळा ठरेल. आणि हा आजचा कार्यक्रम तुमच्या आयुष्यभर स्मरणात राहील तर मी तुम्हाला सुरुवातीलाच गॅरंटी देतो. आता विषय काय आहे, आजचं जे आपलं सेशन होणार आहे ना हे इंटरॅक्टिव्ह सेशन होणार आहे. म्हणजे आपण काय करणार म्हणजे चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. कारण तुम्ही जर बोललात तरच मला कळेल. कारण मी असं काय ठरवून आलेलं म्हणजे इकडे बघा माझ्याकडे काही अशी चिठ्ठी आणलेली नाही आहे की मी ती चिठ्ठी बघून बोलणार आहे तर त्या चिठ्ठीवरती मुद्दे आणले तुम्ही असं काही आणलेलं नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही जे एवढं बोलाल तेवढं आपल्याला डिस्कशन करायला मुद्दे मिळतील. कुठल्या विषयावरती बोलायचं आहे आपल्यापैकी कोणी बोलाल का? ताणतणाव. असं बोललं जातं की म्हणजे आपण पण सर्रास बोलतो की टेन्शन घ्यायचं नाही. पण आपण कितीही म्हटलं की टेन्शन घ्यायचं नाही तरी पण टेन्शन येतं, घेतलं जातं. ओके, त्याच्यावर मी जोक आठवला. जोक नाही, गोष्ट आहे, गोष्ट आठवली. ऐकायला आवडेल? ओके, दोन मित्र असतात. त्या दोन मित्र म्हणजे लहानपणापासून त्यांची मैत्री असते आणि त्या दोन मित्रांपैकी एक मित्र आहे ना नंतर काही वर्षानंतर जसं जसं त्याचं वय होतं तसं तसं तो बहिरा होतो. ऐकायला येत नाही, एका कानाने ऐकायला येत नाही व्यवस्थितपणे, थोडं थोडं ऐकायला येतं, व्यवस्थित ऐकायला येत नाही. आणि एक मित्र चांगला असतो. तर असे दोन मित्र म्हणजे त्यांचं संभाषण चालत असतं. काही काही गोष्टींना त्यांचे वाद व्हायचे, काही गोष्टी म्हणजे मैत्री चांगली होती त्यांची. तर एकदा असंच म्हणजे वय झालं त्या दोघांचं पण आणि अशी चर्चा झाली होती. तर त्या चर्चेमध्ये एक मित्र जो चांगला मित्र होता म्हणजे चांगलं त्याला ऐकायला येत होतं व्यवस्थित, तो मित्र त्या बहिऱ्या मित्राला बोलतो टेन्शन घ्यायचं नाही. काय बोलतो? टेन्शन घ्यायचं नाही. तर तो बोलतो का नाही घ्यायचं? तो बोलतो नाही घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन चांगलं नाही.
बोलता असं कसं टेन्शन घ्यायला पाहिजे. ते बोलतो टेन्शन, परत बोलतो मी टेन्शन नाही घ्यायचं. तुला किती वेळा सांगितलं टेन्शन घ्यायचं नाही, तरी पण बोलतोय घ्यायचं घ्यायचं घ्यायचं. तो बोलतो नाही. काय करायचं? नाही घ्यायचं. कसं घ्यायचं? ते तर आपल्या हक्काचं आहे. घ्यायचं. आता त्याच्यानंतर एवढा वाद होतो त्यांचा दोघांचा की मारामारीपर्यंत जातं. म्हणजे दोघांची पण मारामारी होते आणि पोलीस स्टेशनला जातात दोघं पण. हे दोघांना घेऊन सगळे लोक पोलीस स्टेशनला जातात. हा एकाच गोष्टीवरून वाद होते. एक जण काय बोलते टेन्शन घ्यायचं नाही आणि तू काय बोलते घ्यायचं. का नाही घ्यायचं? आपल्या हक्काचं आहे. ह्या गोष्टीवरून वाद झाला आणि घेऊन जातात पोलीस स्टेशनला. तुम्हाला काय वाटतं काय वाद झाला असेल? कशामुळे वाद झाला असेल त्याच्यामध्ये? अक्षर बदललं. काय होतं ते अक्षर? हा. तो कोणतं टेन्शन घ्यायचं नाही, त्याला वाटलं पेन्शन घ्यायचं नाही. तो बोलतो हक्काचं आहे ना आपलं, आपण काम केलं आपल्या हक्काचं आहे. ओके जोकपाठ. परंतु तुम्हाला थोडंसं हसवावं म्हणून मी हा सांगितलं तुम्हाला. ओके. तर टेन्शन आपण म्हणतो की घ्यायचं नाही तरी, परंतु ते घेतलं जातं. त्याचं कारण काय माहीत आहे? कुठून हे सुरुवात झाली माहीत आहे? ह्या टेन्शनची सुरुवात कुठून झाली माहीत आहे? थोडंसं बोला. कुठून सुरुवात झाली आपल्या या टेन्शनची? पाठीमागून कोणतरी बोलते. जोरात जोरात बोला. परीक्षा. कुठून कुठून? परीक्षा. परीक्षांमधून टेन्शन सुरू झालं. अजून कोण? अजून काळजी चिंता. बरोबर. अजून अजून खूप छान. कुठून सर? जन्माला ओके. अजून अजून जन्माला आल्यापासून ओके. मनाविरुद्ध कुठली गोष्ट झाली की टेन्शन? जन्माला आल्यापासून. ओके. अजून हा नकारात्मक विचार. अजून अजून समजायला लागल्यापासून. ओके ओके. आधी टेन्शन नव्हतं, समजायला लागल्यापासून टेन्शन आलं. ओके बरोबर. खूप छान विचार. ओके बरोबर. तेव्हा आपण अज्ञानात होतो. हां जेव्हापासून आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून टेन्शन लागलं. ओके. अजून खूप छान मुद्दे होते. अजून अजून पाठीमागे कॉम्पिटिशन. व्हेरी गुड. अजून 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 कुठून? घरातील गढूळ वातावरण. व्हेरी गुड. खूप छान मुद्दे तुझ्याकडून येत आहेत. अजून अजून कुठून आलं? भविष्याची चिंता. ओके. अजून प्रॉपर्टी. ओके. अजून काय? अपेक्षा भंग. ओके. अपेक्षा ठेवल्या नाही, त्या अपेक्षा झाल्या नाही, त्याच्यामुळे अपेक्षा भंग झाला आणि त्यामुळे टेन्शन आलं. ओके. व्हेरी गुड. खूप छान मुद्दे मला नव्यानं ऐकायला मिळतात. ओके. अजून काय? ओके. मुलं योग्य मार्गाला न लागल्यामुळे. ओके. खूप काय? म्हातारपणाची चिंता. ओके. खूप छान. अजून आर्थिक विवंचना. ओके. व्हेरी गुड. हां एकटेपडुकी काय? बरोबर. ओके. एकमेकांच्या विचारांना पडल्यामुळे. ओके. लागलं हो. काकी नाही आहेत ना? इथे नाही आहेत ना? ओके. तेव्हाच बोलताय. ओके. अजून ओके. खूप छान. हां बोला. काय? ओके. प्रेयसीने सोडल्यापासून. ओके. खूप छान. अजून खूप छान मुद्दे येतात. अजून पाठीमागे बाकीचे सगळे बोलतात. पाठीमागे थोडेसे शांत आहेत. सकाळी पेपर वाचताना टेन्शन येतं. ड्रम कुठल्या गोष्टीवर टॅगिंग लावायचं. उद्योगपतीला टेन्शन होतं. निर्मला सीतारामन कुठला बॉन्ड टाकेल. आउटस्विंग टाकला म्हणजे IT वर बसतो. इनस्विंग टाकला तर जॉबवर बसतो. गरीब माणसाला टेन्शन नसतं.
बरोबर बरोबर आहे. तुम्ही तुम्ही कुठला बॉलिंग करता की बॅटिंग करता? बऱ्यापैकी बॅटिंग करतो. ओके 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 खूप छान खूप छान. आता काय अजून नाही, अजून काही ताकद नाही. हां अजून काय काय ऑलराऊंडर आहे. व्हेरी गुड खूप छान. मग ते आताचे जे मॅच झाले त्याच्यामध्ये पण त्यांना पण भरती करायला पाहिजे कारण सगळंच ऑलराऊंडर हां ओके ओके अजून मला घेणार नाही. नाही घेणार काय नाही आपण आपली नवीन टीम तयार करूया. सोशल मीडिया ओके ओके हा मुद्दा राहिला होता. ओके अजून अजून कुठून पाठीमागून बोला लवकर लवकर. सिरियल ओके. सिरियलमध्ये ज्या काही गोष्टी होतात ते असं वाटतं की आपल्याच घरात घडते. ओके परीक्षा किंवा इंटरव्ह्यू ओके खूप छान अजून डोक्यावरती केस गेल्यापासून ओके ओके खूप छान हां करायला लागल्यापासून ओके ओके खूप छान बरोबर आहे खूप छान म्हणजे अजून पाठीमागून लवकर काय ओके 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 इन्सिक्युअर जॉब ओके व्हेरी गुड काय आता तुमचा प्रॉब्लेम सगळं ऐकून मला टेन्शन आहे. ओके ठीक आहे परंतु आपण सुरुवातीला काय केलं आहे टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे अजून पाठीमागे नवीन आलेला पाहिजे कोण पाठीमागून बोल. ओके बोला. भाषण द्यायला अच्छा स्टेजवर बोलावलं तर ओके टेन्शन आहे. ओके व्हेरी गुड ते हा बायकोचं टेन्शन ओके हा आलेला नसते तर बोलून घ्या बिंदास पण रेकॉर्ड द्या. घरात भांडण झालं तर ओके खूप छान अजून आरोग्याची चिंता ओके आरोग्य व्यवस्थित नसेल तर ओके अजून पाठीमागून हा मॅडम चष्म्यावाला मॅडम जोरात बोला नाही तर पास करा मात्र तरी काय बोलता येते. आपलं नुकसान झालं तर खूप छान पाठीमागून सेकंड लास्ट मॅडम येलो ड्रेस काहीतरी बोलत आहे त्याच्यामध्ये हा बोला लवकर कुठचाही प्रॉब्लेम आला तर ओके बरोबर अजून काय ओके बरोबर हां आपला स्क्रीन टाईम नाही वाढत आहे ना. ओके चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही स्वतःला बाकी गोष्टींमध्ये मग्न ठेवता त्यामुळे आपला स्क्रीन टाईम वाढत नाही परंतु ते मैदानी खेळ खेळत नाहीत आपल्यासाठी त्यामुळे स्क्रीन टाईम वाढतोय त्यांचा बरोबर. अजून पाठीमागून ओके बरोबर व्हेरी गुड खूप छान अजून हां पाठीमागून ओके हां अशी काही लोक असतात त्यांना दुनियेचं टेन्शन असतं बरोबर ना. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये काय घडलं ते असतं परंतु दुनियेचं टेन्शन असतं. बाहेर काय घडलं की लगेच त्या टेन्शनमध्ये. ओके अजून कोणतरी बोलत होते काय ओके व्हेरी गुड अजून आणखीन खूप छान मुद्दे बोलत आहेत. मला काही गोष्टी खूप नव्या शिकायला नैसर्गिक आपत्ती ओके अजून खूप छान मुद्दे बोलतात. बरं वाटतं मला अजून काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. अजून बोल ओके घरातील कोण आजारी पडलं तर बरोबर प्रत्येक ठिकाणी चांगला पार्टनर नाही आला तर बरोबर अजून
करिअरमधले यश. ओके ओके. अजून अजून मुलांचं ॲडिक्शन मोबाईल आणि टीव्ही. बरोबर, मुलांचं ॲडिक्शन, मोबाईल आणि टीव्हीचं ॲडिक्शन. ओके. टेन्शनचे प्रकार निघालेले ना, तुम्ही ओव्हरकम कसं करायचं त्यासाठी तुम्हाला बोलतो. हो. नाही पण तर मला प्रॉब्लेम नेमकं काय ते तर माहिती पडायला पाहिजे ना. लाईफ इज फुल ऑफ टेन्शन. खूप छान मुद्दे तुम्ही सगळ्यांनी मांडले. हे मुद्दे मी यासाठी घेतले की तुम्ही जरा बोलतं व्हावं, तुम्ही जरा मोकळं व्हावं. कारण कसं माहिती आहे, जोपर्यंत आपला डोकं भरलेलं आहे तोपर्यंत मी सांगितलेलं तुमच्या माइंडमध्ये काही जाणार नाही. कारण तो पहिला कप रिकामा करावा लागेल तरच मी काहीतरी जे सांगेन ते जाईल. कारण मी आज जर माझं वय बघितलं तर म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे सगळे तुम्ही आहात, आईवडिलांच्या वयाचे सगळे तुम्ही आहात. तर मी काही तुम्हाला नवीन गोष्टी शिकवणं हे एवढं माझं वय नाही आहे. परंतु ह्या क्षेत्राशी रिलेटेड मी तुम्हाला नक्कीच गायडन्स देऊ शकतो की स्ट्रेस घालवायचा असा. आवडेल का घालवायला? आवडेल? ओके. तर स्ट्रेस घालवण्यासाठी पहिलं तर तो स्ट्रेस येतो कुठून तो पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. हे तुम्ही जे बोलात ना, ही कारणं, ही वरवरची कारणं झाली. लक्षात येते का? ही जी कारणं आहेत ती वरवरची कारणं झाली. ह्याच्याही पलीकडे बरीचशी कारणं आहेत की तिथून त्याला सुरुवात झाली. समजायला आवडेल, समजून घ्यायला आवडेल. ओके. आपल्या ह्या स्ट्रेसची सुरुवात म्हणजे आपल्या माइंडची सुरुवात, आता जो माइंड आपला तयार झाला ना, त्याची सुरुवात कुठून झाली माहिती आहे? जिथे मानवाचा जन्म झाला, जिथे मानवाचा जन्म झाला. मानव कुठे राहायचा पहिला? गुहेत, जंगलात. बरोबर आहे. किती वर्ष, किती पिढ्या जंगलात राहिले असतील, गुहेमध्ये राहिले असतील? अंदाजे बरीच पिढ्या, बरीच वर्ष ते जंगलात राहिले असतील. आणि त्यामुळे ना आपला जो माइंड आहे ना, हा गुहेमध्ये राहण्यासाठी योग्य असा आपला माइंड तयार झाला. लक्षात येते? गुहेमध्ये राहण्यासाठीचा योग्य असा माइंड आपला तयार झाला. आता तुम्ही म्हणाल, आता आपण आपल्या कित्येक पिढ्या घरांमध्ये राहतोय, मग आपला माइंड कसा आहे त्याची मी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. मग तुम्हाला लक्षात येईल की मी असं काम आहे. जेव्हा गुहेमध्ये माणूस राहायचा तेव्हा त्याचं आयुष्य जगण्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तुम्ही सांगितलं का? जगण्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? काय काय? बरोबर. सर्वायवल कसं करता येईल त्याच्याशी रिलेटेड फक्त त्याचं अख्खं आयुष्य होतं. म्हणजे जसं आता जर बघितलं, आत्ताच्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट काय आपलं? आताचं जे आपण आयुष्य जगतोय त्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? प्रगती करणं. बरोबर आहे. पैसा कमवणं हे एक माध्यम आहे त्याच्यातलं, प्रगती करणं. ओके. थोडंसं एक सूचना देईन मी सगळ्यांना, त्याच्यानंतर मी पुढे कंटिन्यू करतो की ज्यांनी हाताच्या घड्या असलेल्या आहेत ना त्यांनी कृपया हाताच्या घड्या काढा. कारण ही जी आहे ना ही लॉक पोझिशन आहे. म्हणजे आपला मेंदू आहे ना हा लॉक होतो जेव्हा आपण अशी हाताची घडी घालून बसतो ना तेव्हा. म्हणजे जर आपण म्हणजे तुम्ही हा सेशन अटेंड जरी केलात ना, तुम्ही मानसिकरित्या व्यवस्थितरित्या बसला परंतु तुमचा मेंदू हा लॉक होऊन जाईल या पोझिशनमुळे. कारण बघा, जेव्हा आपण समजा असं बसलो तर काय होतं? आळस येतो की नाही? सरळ ताट बसतो, आळस निघून जातो की नाही? तसंच जेव्हा आपण हाताची घडी घालून बसतो ना आपला मेंदू लॉक होतो. तर त्यामुळे ही लॉक पोझिशन आहे, ही पोझिशन ठेवायची नाही. तर बोले एकदम व्यवस्थित राहा, रिलॅक्स राहा, हात सोडा आणि बसा. ओके. तर आपण जो मुद्दा बोलत होतो की गुहेत जेव्हा राहत होता माणूस तेव्हा त्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? सर्वायवल करणं. म्हणजे दुपारचं आणि रात्रीचं, तेव्हा काही दुपार रात्री काय माहीत नव्हतं, फक्त
अन्न कसं मिळेल, भूक कशी भागेल, अन्न कसं मिळेल, एवढंच फक्त समोर उद्दिष्ट होतं. असं उद्दिष्ट होतं का की 6 महिन्याचं अन्न आणून ठेवायचं. तेव्हाचं अन्न काय होतं, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी असं काय अन्न होतं का, काय होतं, कंदमुळं आणि दुसरं काय, शिकार. शिकार, मांस, बरोबर आहे. हे दोनच खाल्लं जायचं, 2 प्रकारचं अन्न होतं. मग शिकार जर करायची झाली तर शिकार करायला जायचा कोण, पुरुष हा शिकार करायला जायचा आणि स्त्री ही घरात असायची. मग जो शिकार करायला जायचा त्याचा फोकस कसा असायचा, स्ट्रेट फोकस्ड माइंडसेट असायचा, बरोबर आहे. कारण शिकारीकडे लक्ष द्यायचं तर फोकस पाहिजे, बरोबर आहे. फोकस माइंडसेट असायचा. आणि जी घरामध्ये स्त्री असायची ती काय करायची, घर सांभाळायची. म्हणजे काय, मुलांचं रक्षण करायचे. म्हणजे कोण श्वापद वगैरे आलं, जे छोटी मोठी श्वापद असेल, मृत्यू साप असेल किंवा बाहेरून कोण येईल का, म्हणजे कुठूनही हल्ला होऊ शकतो आपल्यावरती, यासाठी ती काय करायची, त्या मुलांचं नाही. बघा, स्त्रिया आणि पुरुष यांचा जो माइंडसेट आहे त्या माइंडसेटमध्ये तुम्हाला काय साम्य दिसतंय. पुरुषांचा जो माइंडसेट आहे, आज पण जर बघितलं तर स्त्रिया या गोष्टीला डिनाय करतील किंवा ब्लेम सुद्धा करतात बऱ्याच वेळेला की यांचं लक्षात नसतं इकडे, बरोबर आहे. म्हणजे पुरुष हा एक गोष्ट करताना दुसरी गोष्ट करू शकत नाही, म्हणजे एकाच वेळी 2 गोष्टी करू शकत नाही. परंतु स्त्री काय करते, एकाच वेळी किमान 4 कामं करू शकते, बरोबर आहे. म्हणजे हा माइंडसेट कुठून तयार झालेला आपला, तिथून तयार झालेला आहे डोळे बसून. आता तुम्ही मला आपल्या पिढ्या तर एवढा निघून गेला तरी पण बघा, मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. आपण आता तुम्ही पेपरच्या पिढीमध्ये आहात म्हणून मी तुम्हाला पेपरचं उदाहरण देतो. समजा पेपरमध्ये 2 बातम्या आहेत. वरती एक मोठी बातमी होती की अमुक अमुक व्यक्तीला पुरस्कार मिळाला आणि खाली बातमी आहे अमुक अमुक व्यक्तीचा खून झाला. कुठली बातमी आपण जास्त वाचतो, कुठली बातमी वाचतो आपण, खून झालं, बरोबर आहे. कारण काय, वाईट गोष्टीकडे आधी लक्ष जातं. का, बरोबर. म्हणजे जे मी तुम्हाला बोलतोय की तिथून तेव्हाचा जो माइंडसेट होता ना, माइंडसेट तसाच आहे आजही. म्हणजे बेसिकचा जो माइंडसेट आहे ना, हा बेसिक माइंडसेट तसाच आहे. आणि त्यामुळे ह्या माइंडसेटवरती काम करणं गरजेचं आहे असं वाटतं का, गरजेचं आहे. बदलता येऊ शकतो, बदलता येऊ शकतो का, मला सांगा. सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोणता, मनुष्य. आज प्राण्यांना सुद्धा आपण ट्रेन करू शकतो की नाही, म्हणजे त्यांचा माइंड आपण ट्रेन करू शकतो की नाही करू शकत. मग त्यांचा माइंड आपण ट्रेन करू शकतो, मग आपण त्या बुद्धिमान माणूस आहे, बुद्धिमान प्राणी आहे, तर मग आपला माइंड ट्रेन करू शकतो की नाही, नक्कीच करू शकतो. परंतु तिथे आडवा येतो कोण, मी म्हणजे मी आहे, बरोबर आहे. आपल्यातला जो मी आहे, जो इगो आहे तो आडवा येतो, बरोबर आहे. आणि तो मला असं वाटतं आपल्या सर्वांमध्ये नाही आहे, असला तरी तो कमी प्रमाणात आहे. म्हणून तुम्ही इथे आहात, लक्षात येते, म्हणून तुम्ही इथे आहात. आज या वयामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी समजून घेण्यासाठी इथे बसला आहात, काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही इथे बसला आहात. हा झाला एक भाग जो मी तुम्हाला सांगितला. आपला जो आत्ताचा जो माइंडसेट जो तयार झाला आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण की इथून ह्या गोष्टीचा आपल्याला काय होते, त्रास होतो की ह्या गोष्टींमुळे आपल्याला टेन्शन येते. हा झाला एक भाग जो मी तुम्हाला सांगितला, ओके.
तर अजून आपल्या माइंडमध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या कुठून येतात. तर पहिलं तर आपण जेव्हा बोललो की आपल्या जीन्समधून आलेला आहे. हा जो मुद्दा जो तुम्हाला सांगितला आपल्या जीन्समधून आला. जीन्स म्हणजे जे पॅन्ट घालतो ते पॅन्टमधून नाही, हे जनुका बरोबर ना. त्या जनुकांमधून आलेलं आहे. म्हणजे काय, आपण कोणापासून जन्माला आलोय, माकड. आपल्या आई वडिलांपासून जन्माला आलोय. आई वडील कोणापासून जन्माला आले, त्यांच्या आई वडिलांपासून. म्हणजे आपण एक, ते दोघे जण म्हणजे ते 4 जण, असे कित्येक पिढ्यांच्या जीन्स मधून आपण जन्माला आलो, बरोबर आहे. आणि त्या जीन्समधून काही चांगले गुण पण येतात आपल्यामध्ये. जसे चांगले गुण येतात तसे वाईट गुण पण येत असतील की नाही, बरोबर आहे. वाईट गुण पण येत असतील. हा झाला एक भाग. दुसरा भाग, जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये असतो ना, जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा काही गोष्टी, म्हणजे तिची मनस्थिती कशी असते, काय तिने त्यावेळी काय झेललं, कशी परिस्थिती होती, आजूबाजूची परिस्थिती कशी होती, आजूबाजूची माणसं कशी होती, तिला कसं वातावरण मिळालं, तिचा माइंडसेट कसा होता, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय वाटतं तिच्यावरती होत असेल का. म्हणून आजकाल गर्भसंस्कार हे जास्त प्रचलित झाले. म्हणजे तिथून पण येत असेल. म्हणजे जेव्हा आपण आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा आपण जेवतो कुठून, आईच्या नाळेच्या थ्रू जेवतो, बरोबर आहे. म्हणजे आई जेवते तेव्हा आपण जेवतो. याचा अर्थ आई घाबरते तेव्हा आपण पण घाबरतो, बरोबर आहे. हा झाला एक दुसरा सोर्स. तिसरा सोर्स, आपण जे सगळे जे बोललो ज्या गोष्टी, ह्या सगळ्या आता तिसऱ्या सोर्समध्ये आल्या. जे तुम्ही सगळे जे विषय बोललात ना, हे सगळे या तिसऱ्या सोर्समध्ये आले. म्हणजे घरचं टेन्शन, रिलेशनचं टेन्शन, भविष्याचं टेन्शन, सगळ्या जॉबचं टेन्शन, पैशाचं टेन्शन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आल्या, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आल्या, आपल्या आयुष्याच्या घडून गेलेल्या किंवा घडतात त्या सगळ्या घटना, ह्या सगळ्या हा एका ह्याच्यामध्ये आला. हा झाला तिसरा सोर्स. आणि चौथा सोर्स, आता तो सत्य आहे की खोटा आहे मला माहिती नाही, परंतु बरीच वर्ष, एवढी वर्ष बोललं जाते, तो म्हणजे पूर्वीचा जन्म. जसं आपण बोलतो ना, पूर्वीच्या जन्माचं काहीतरी असेल, बरोबर. हा, पास्ट लाईफ हे काहीतरी तथ्य असेल म्हणून एवढी वर्ष बोललं जात आहे. आता ते खरं आहे खोटा आहे मी प्रूव्ह करू शकत नाही, परंतु त्याचा सुद्धा काही भाग आपल्या आत्ताच्या लाईफमध्ये असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून किंवा सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे आत्ताचं आपलं असलेलं माइंड, बरोबर आहे. तुम्ही ॲग्री आहात, माझ्या बोलण्यात तुम्ही ॲग्री आहात. किती जण मान्य करता म्हणजे बोलते जे बाकी त्यांना पटत नाही आहे. ओके, बरोबर होते. ओके, जर तुम्हाला याबद्दल काय विचारायचं असेल तर विचारू शकता. कोणाला काय विचारायचं याबद्दल, किती वेळा बघतो पुढे विचारायचं तुम्हाला याबद्दल. गोष्टींचं ओझं घेऊन आपण भविष्याकडे चालतो, बरोबर आहे. भूतकाळाचं सगळं ओझं घेऊन आपण भविष्याकडे सगळं आयुष्य झालं आता बघून झालं. लोकांनी तरी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात यश मिळवलेलं असेल, यशस्वी जीवन जगत असाल. परंतु माझा दुसरा प्रश्न आहे की आपण सगळेच जण आनंदी जीवन जगतोय का, इमोशनली ते पूर्णपणे खचून गेलो होतो. आणि यातून बाहेर पडण्यासाठी मी बरेचसे, जसं आता तुम्ही हा प्रोग्राम तुमच्या संस्थेने तुमच्या संघाने अरेंज केला आहे, तसे बरेचसे प्रोग्राम कुठं फ्री असेल कुठं पेड असेल. मग फ्रीपासून तर पेडपर्यंत, पेड मी जास्तीत जास्त एका प्रोग्रामला हायेस्ट 40,000 रुपये मोजलेले. त्याच्यानंतर मुंबई, रत्नागिरी, पुणा आणि दिल्ली इथपर्यंत सगळीकडे मी बरेचसे प्रोग्राम मी अटेंड केले, बरेचसे ट्रेनिंग मी अटेंड केलं, बरेचसे लोकांना मी भेटलो, बऱ्याचशा यशस्वी लोकांना मी भेटलेलो आहे.
आणि त्याच्यानंतर एक गोष्ट मला जाणवली की याच्यातून मला जे पाहिजे ना सोल्युशन ते मिळतच नाही. त्याचं सोल्युशन शोधण्यासाठी मी जेव्हा स्वतःवरती काम करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की ह्याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन कुठे आहे, कुठे आहे, स्वतःच्या मनात आतमध्ये. आणि मी शोधत कुठे होतं, बाहेर. बाहेर शोधत होतो. लक्षात येते का? आणि ते आतमध्ये म्हणजे काय की जे मी तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टींनी जो तयार झालेला जो आपला माइंडसेट आहे तो म्हणजे तो कारणीभूत होता ह्या सगळ्या गोष्टींना. लक्षात येते? आणि तो बदलण्यासाठी जसं जसं मी काम करायला सुरुवात केली, स्वतःवरती जसं काम करायला सुरुवात केली तसं माझं आयुष्य बदलायला लागलं आणि खऱ्या अर्थाने यशस्वी आणि आनंदी जीवन जगायला मी सुरुवात केली. आता तुम्ही म्हणाल मग हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं अशा प्रकारे कार्यक्रम मी सुरुवातीला जेव्हा मी क्वचितच मी फ्री कार्यक्रम करतो. हा कार्यक्रम ॲक्च्युअली 1.5 महिन्यापूर्वी आपला तयार म्हणजे झाला होता, करायचं असं ठरलं होतं. राजेश्री संते मॅडमने सांगितलं होतं त्यांना, म्हणजे आता इथे नाही आहेत परंतु त्यांना एकदा धन्यवाद की त्यांनी मला इथे संधी दिली बोलण्याची. मी सुरुवातीला 1 रुपयामध्ये प्रोग्राम चालू केले होते जेव्हा मी काउन्सिलिंगची सुरुवात केली होती तेव्हा. मग हे करण्यापाठीमागे कारणच आहे की माझं पॅशन हे बनलं की मला स्ट्रेस फ्री लाईफ जगण्याचं जे सूत्र मिळालं ते सूत्र इतरांना द्यावं, इतरांना सुद्धा स्ट्रेस फ्री लाईफ जगता यावं, तणावमुक्त आयुष्य जगता यावं यासाठी सुरुवात केली. सुरुवात मी एकट्याने सुरुवात केली होती आणि एक मिशन घेऊन सुरुवात केली ते म्हणजे स्ट्रेस फ्री इंडिया. आता तुम्ही मला कुठल्या कोपऱ्यातून सुरुवात केली आणि विषय कुठला चालला आहे, स्ट्रेस फ्री इंडिया करायचा विषय काय. तर वर्षभरापूर्वी जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा मी एकट्याने सुरुवात केली होती. आज माझ्यासोबत 10 जणांची टीम आहे, 10 काउन्सिलरची टीम आहे. आणि टीम असं नाही, थँक्यू व्हेरी मच. तर टीम अशी नाही आहे की कोणतरी आपण ज्यांना मी बोलते तसं बोला आणि शिकवलं चला मी जसं बोलते तसं बोला, तसं नाही. ती जी टीम आहे ती पण त्यांनी पण त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं होतं आणि ते या क्षेत्राकडे वळलेले आहेत. त्यापैकी एक दोघा-तिघांचं मी दोघा-तिघांबद्दल मी सांगतो. त्यातलं एक आहे शिक्षिका मॅडम, जी रिटायर्ड शिक्षिका आहे. त्यांनी स्वतःचं लाईफ म्हणजे आयुष्य पूर्णपणे शिक्षकी पेशामध्ये घालवलं आणि आत्ता रिटायर्ड लाईफमध्ये सुद्धा समाजासाठी काहीतरी करता यावं म्हणून त्या आज काउन्सिलिंग क्षेत्राकडे वळल्यात. मॅडम उभं राहता जरा, मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सोनल पाटील मॅडम. ओके, या आहेत. अजून दोघांबद्दल मी सांगेन. एक आहे बिझनेसमॅन, म्हणजे काउन्सिलिंगने काय फरक पडू शकतो. त्यांचं लाईफ आहे ना 2003ला 2002 ते 2003ला त्यांनी बिझनेसला सुरुवात केली. ATE कुरिअर ऐकलंय का तुम्ही नाव? ATE कुरिअर नाव ऐकलंय मी? आहे पाठीमध्ये अंधेरीला तिचं ऑफिस आहे. 2002 त्यांनी बिझनेसची सुरुवात केली आणि 2009पर्यंत 2007 2009पर्यंत जवळपास आहे ना त्यांचा बिझनेस एवढा मोठा झाला होता की 11 ब्रांचेस झाले होते ऑल ओव्हर इंडिया. किती? 11 ब्रांचेस झाल्या होत्या आणि त्या 11 ब्रांचेसमध्ये एक ब्रांच पुण्याला पण झाली होती, एक ब्रांच दिल्लीला पण झाली होती स्वतःची, म्हणजे बाकीचं महाराष्ट्राचे थोडा दिल्लीपर्यंत पण पोहोचले होते. आणि त्याच्यानंतर त्यांचं लाईफ पूर्णपणे डाऊन झालं आणि 2024पर्यंत ते पूर्णपणे तात्पर्य होते आणि गेले 8 महिन्यापूर्वी ते आपल्या यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये आले. आणि जो त्यांचा कायापालट झाला, म्हणजे मी तुम्हाला कुठली अशीच गोष्ट सांगत नाही आहे, गोष्ट रात्री सांगत नाही आहे. त्यांच्या लाईफचा जो कायापालट झाला गेल्या जुलै महिन्याचा त्यांचा जो टर्नओव्हर हा 10 लाख रुपये आहे.
आणि आत्ता ते काउन्सिलिंग क्षेत्राकडे पण वळतात. म्हणजे ते त्यांचा जो बिझनेस आहे तो बिझनेस करतायत, परंतु ते काउन्सिलर सुद्धा आहे. त्याच्यानंतर एक इंजिनियर मॅडम आहे. तुम्ही 25 वर्ष इंजिनिअरिंग केली आणि आता करिअर स्विच करून आयुष्य काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये वळवलं. अशा प्रकारे काही काउन्सिलरची टीम. आता ही मी तुम्हाला आधी का सांगतोय, तर तुम्हाला तो सिरियसनेस यावा. मी तुम्हाला पुढे जे काय सांगणार, तुम्ही म्हणाल आम्ही आलो कशासाठी ते सांगा पहिलं, बरं ना. आम्ही आलो कशासाठी ते सांगा पहिलं, आम्हाला स्ट्रेस कसा झाला तरी दाखवा. परंतु हे जे मी तुम्हाला सांगतोय हे किती इम्पॉर्टंट आहे, ह्याने किती आयुष्यात फरक पडू शकतो याचे मी तुम्हाला एक दोन उदाहरणं सांगतो. अशा येते त्याचं महत्त्व तुम्हाला पटावं म्हणून मी तुम्हाला सांगतो. अशा येते तर आता ह्या काउन्सिलिंगमध्ये आपण काही टेक्निक्स वापरतो. त्यातले काही टेक्निक मी तुम्हाला आता फ्रीमध्ये देणार आहे, आवडेल. परंतु ते टेक्निक असं नाही आहे ऐकायचं नाही आहे, ते प्रॅक्टिकली करायचे. चालेल, करायला तयार आहात? करायला तयार आहात? तत्पूर्वी थोडंसं मी एका मुद्द्यावरती बोलतो, तो कदाचित विवादास्पद वाटेल तुम्हाला. तुम्ही माझ्याशी वाद करू शकता त्या मुद्द्याला, कदाचित आपल्यापैकी कोणतेही वाद करू शकतो, परंतु मी धाडस करतो तो विषय बोलण्याचा. ओके, तो विषय आहे आपल्या पुराणांमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की आपल्या षडरिपूंवरती काय करायचं, कंट्रोल करायचं. बरोबर आहे, आपल्या षडरिपूंवरती कंट्रोल करायचं. आपल्या एवढी जण आपण बसतो, जवळपास 150 माणसाचं आपण हे आपण जे काय आहोत त्याच्यामध्ये असं कोण आहे का की ज्यांनी कंट्रोल केला, असं कोण आहे का? ओके, प्रयत्न करतात असे किती जण आहेत शरीरपूर्वती कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतात, असे किती जण? ओके ओके, खूप छान खूप छान. परंतु तुमचा अनुभव मला सांगू शकता का, जसं तुम्ही जेवढं कंट्रोल करायला बघता तेवढं अजून काय होतं, ते उसळी म्हणून बाहेर पडतात. बरोबर आहे, तेवढं अजून आपल्याला त्रास होतो. बरोबर आहे, हा बऱ्याच जणांचा अनुभव असेल की मी कंट्रोल करायला बघते परंतु काय होत आहे, ते बाहेर पडतं. हा बऱ्याच जणांचा अनुभव असेल. हे का मी सांगतोय की ज्या गोष्टी पुराणांमध्ये सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे का, तर 100% तथ्य आहे, परंतु त्या सगळ्याच गोष्टी आता उपयोगी पडतील अशा नाही आहे. त्यातलं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. सुरुवातीला जे ऋषीमुनींच्या एखादी महिला, लग्न झालेली महिला जर पाया पडली तर ऋषीमुनी आशीर्वाद द्यायचे. काय आशीर्वाद द्यायचे? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बरोबर आहे. आता जर एखाद्या स्त्रीला तसा आशीर्वाद दिला तर काय झाली, तुमच्याकडे ठेवत लागते. बरोबर, तर म्हणतात आता इष्टपुत्र सौभाग्यवती भव. ओके, म्हणजे तो तेव्हा योग्य होता का, तर तेव्हा योग्य होता, परंतु आता योग्य नाही. मग जे षडरिपूंवरती कंट्रोल करणं ते तेव्हा योग्य होतं का, तर तेव्हा ते योग्य होतं. परंतु जर आताच्या सिच्युएशनमध्ये पाहिलं तर डिस्ट्रॅक्शन एवढे वाढलेत ना, त्यामुळे ते कंट्रोल करणं कठीण जातं. आणि जेवढं कंट्रोल करायला बघू ना आपण तेवढं अजून जास्त आपल्याला त्रास होतो. आता हे कंट्रोल करणं म्हणजे काय? आता समजा मी इथं बोलतोय तुमच्याशी, आता मी तुम्हाला सकारात्मक कसं राहायचं किंवा स्ट्रेस कसा घालवायचा याबद्दल सांगतोय मी तुम्हाला. आणि समजा मला असं पाठीमागून कोणतरी आला आणि मला चिठ्ठी दिली आणि सांगितलं की तुमची चुलती ऑफ झाली. आता ऑफ झालेलं आहे मी सांगतो, तर चुलती ऑफ झाली असं तुम्ही सांगितलं तर मग मला दुःख होईल की नाही होईल? परंतु मी ते दुःख दाखवू शकतो का? दाखवायचं नाही. म्हणजे दुःख झालं तरी पण ते दाखवायचं नाही. भीती वाटली तरी ते घाबरायचं नाही. राग आला तरी तो काय करायचं नाही,
गिळायचा, कंट्रोल करायचा. बरोबर आहे. मग ह्या शब्दामध्येच आलं की हे आपण काय केलं, सगळे इमोशन्स कंट्रोल केले. म्हणजे काय केले, घालवले का, दाबून ठेवले. आपण दाबून ठेवले आणि त्यामुळे दाबून ठेवलेले जे इमोशन्स आहेत ते कुठे जातील, काय वाटतं, कुठे जात असतील, सबकॉन्शियस. माइंडमध्ये आणि कुठे, सबकॉन्शियस. कुठे कुठे, बरोबर, डोक्यात जातात, अजून कुठे जातात, अंतर्मनात जातात, अजून कुठे जातात. त्याचा परिणाम मग अजून कुठे व्हायला लागतो, शरीरावरती पण व्हायला लागतो. काय काय, बरोबर आहे, शरीरावरती होतं, ज्यामुळे मग आजारपण येतात. आणि मी जे म्हणतोय किंवा मीच नाही म्हणते, आज तुम्ही गुगल करा की 90% आजारांचं मूळ हे काय आहे, दाबून ठेवलेले जे इमोशन्स असतात ना हे आहे. 90% आजारांचं मूळ हे दाबून ठेवलेले इमोशन्स किंवा नकारात्मक विचार हे आहे. 90% म्हणजे आजार आहेत का, तर आहेत, पण किती टक्के आजार आहेत, फक्त 10% आजार आहेत. मग तुम्ही म्हणाल बाकीचे आजार आहेत का, पण आहेत, पण त्याचं मूळ कुठून तयार झालेलं आहे, आपल्या मनातून तयार झाले. आणि त्यामुळे ते नंतर काय झाले, आपल्या बॉडीवरती पण त्याचा परिणाम व्हायला लागतो. मग आपल्या यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये असं आपण वेगळं काय करतो, मग आम्ही वेगळं काय करतो, म्हणजे मला इथे का बोलवलं असेल किंवा मी इथे तुम्हाला का सांगायला उभा आहे. आम्ही काय करतो म्हणजे हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना, निगेटिव्ह सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, जे सगळं बॅगेज आपण घेऊन जगतोय हे सगळं काढून टाकतो. आवडेल का, काय वाटतं, येऊ शकतं का, येऊ शकतं का. काही जणांच्या मनामध्ये आहे आता की येऊ शकतं, परंतु काही जणांच्या मनामध्ये संभ्रम आहे, एवढ्या वर्षात नाही निघाला, आता कुठे निघाल, बरोबर आहे, एवढ्या वर्षात नाही निघाला, आता तू काय तू पण काढणार आहे, बरोबर आहे, असं वाटू शकतं. परंतु मी प्रत्येकाला सांगतो, म्हणजे जेव्हा 1 to 1 आपल्या काउन्सिलिंग होतात तेव्हा पण सांगतो आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये सुद्धा सांगतो की मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायचा नाही, तो अनुभव आहे. चालेल, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायचा नाही, तो अनुभवायचा. तर प्रत्येकाला अनुभव घ्यायला आवडेल का, हो, पाठी म्हणून, ओके. एकदा सुस्ती घालवण्यासाठी आणि आजूबाजूच्याला जागा करण्यासाठी, झोपलेलं नाही आहे, फक्त सुस्तावलेलं आहे, तर जागा करण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. ओके ओके, टाळ्या वाजवून पण स्ट्रेस कमी होतो म्हणजे, बरं ना, टाळ्या वाजवून हसून, काय म्हणताय, ओके ओके ओके, खूप छान खूप छान, जास्त टाळ्या वाजवून, हां पुढं काय म्हणताय. ओके, तर आज मी तुम्हाला काही टेक्निक सांगणार आहे, ज्या टेक्निकने आपण हा स्ट्रेस घालवू शकतो. आता तुमचा एवढ्या वर्षाचा जो बॅगेज आहे हा मी आत्ताच्या पुढच्या 1.5-2 तासात मी काढू शकत नाही, परंतु हा डेमो मात्र तुम्हाला नक्की देऊ शकतो की खरंच हा निघू शकतो का, तर खरंच हा निघतो का. हा जो सगळा बॅगेज आहे ना, हा बॅगेज काढायला साधारणतः 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो. आणि जसं बघा, आपण दर वर्षातून किमान 2 ते 3 वेळा तरी घराची सफाई करतो की नाही, दिवाळी असेल, गणपती असेल, सफाई करतो की नाही करतो. सफाई जेव्हा करतो तेव्हा काय करतो आपण, ज्या गोष्टी बिनकामाच्या आहेत त्या काढून टाकतो, बंगारात नाही तर बंगारवाल्याला देऊन टाकतो आणि चांगल्या तेवढ्या फक्त आपण ठेवतो. परंतु आपलं माइंड कधी साफ करतो का आपण, नाही करत.
म्हणजे मी अशा लोकांना बघितलंय की ज्याच्या मनामध्ये एका व्यक्तीबद्दलचा राग होता आणि तो एवढा राग होता की त्या व्यक्तीला बघितलं ना की त्याची तळपायच्या आग मस्तकाला जायची. काय तळपायच्या आग मस्तकाला जायची. आता तो होता तोपर्यंत ठीक होतं, आता तो गेला, तो जाऊन पण 5 वर्ष झाली तरी पण याच्या मनातला राग काय जात नाही, याच्या मनातला राग काय गेलेला नाही. असं किती लोकांना बघितलं तुम्ही आहेत बघितलंय? असं असतं प्रत्येकाच्या मनात. आता हे का राहतं माहिती आहे? आपण बऱ्याच वेळेला प्रयत्न करतो की निगेटिव्ह विचार करायचा नाही, निगेटिव्ह गोष्टी डोळ्यासमोर आणायच्या नाही, परंतु ते येतं, ऑटोमॅटिकली येतं. कारण का की आपण सुरुवातीला बघितलं आपलं प्रोग्रामिंग कसं झालंय, कसं झालं, परंतु ते बदलता येतं का? तर 100% बदलता येतं. परंतु ते बदलण्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट असते की जे पहिलं जे सगळं बॅगेज जे साचून राहिले ना ते बॅगेज काढून टाकण्यासाठी काम करणं गरजेचं असतं. आणि ते बॅगेज जर काढलं ना तर म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की यशस्वी तर तुम्ही असाल. म्हणजे बऱ्याचशा लोकांना मी बघतो जेव्हा आता भेटतो ना की वयाच्या 40च्या दरम्यान आल्यानंतर ते विचार करतात मी जे करिअर करते त्या करिअरमध्ये मी खुश आहे, पैसा कमवतो, यशस्वी आहे, परंतु आतून खुश जे पाहिजे ना तो खुश नाही आहे. करिअरमध्ये चांगला पैसा कमवतोय, नाव झालं आहे, परंतु आतून ती खुशी नाही आहे. ते नसण्यापाठीमागचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की आपल्या माइंडमध्ये असलेलं ते बॅगेज, आपल्या माइंडमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी. मग त्या गोष्टी काढून टाकण्यासाठी आपण काम करतो प्रामुख्याने. आणि जे तुम्हाला मी सांगितलं की यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्याचं एक मुख्य सूत्र किंवा मुख्य जी गोष्ट आहे ती म्हणजे हे जे सगळं जेव्हा आपण काढून टाकतो. यापैकी कोणीतरी मला वाटतं ते भविष्याद्वारे ते काका बोलले होते की जोपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं तोपर्यंत आपण आनंदी होतो, परंतु जसजसं आपल्याला कळायला लागलं तिथून आपला आनंद हरवला. कुठे गेला तो माहीत नाही, तो आनंद हरवला. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या गोष्टी आपल्याला कुठे गेलेल्या आहेत माहिती? आपल्या मनामध्ये गेलेल्या आहेत. ती कुठल्या मनामध्ये गेलेल्या आहेत? आपली 2 मन आहेत माहिती ना, आपल्या अंतर्मनात गेलेले आहेत. आणि त्यामुळे आपण जाणीवपूर्वक जरी आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला ना तरी ते जात नाही. म्हणजे बरेचसे एज्युकेटेड लोक सुद्धा जेव्हा भेटतात तेव्हा मला बोलतात की मी स्ट्रेस मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय पण होत नाही. परंतु आपण मॅनेज त्याच गोष्टी करू शकतो ज्या आपण कॉन्शियसली मॅनेज करू शकतो. लक्षात येते? ज्या गोष्टी आपण कॉन्शियसली मॅनेज करू शकतो त्याच गोष्टी फक्त आपण मॅनेज करू शकतो. परंतु हा जो स्ट्रेस आहे, हा जो स्ट्रेस निर्माण होतोय, हा जो स्ट्रेस उत्पन्न होतोय, हा कुठून उत्पन्न होतोय? आपल्या अंतर्मनातून उत्पन्न होतोय. आपल्या अंतर्मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी न गेल्यामुळे ते उत्पन्न होतोय. मग जर त्या गोष्टी आपल्याला काढायच्या असतील तर त्या कुठे जाऊन काढाव्या लागतील? आपल्याला त्याच अंतर्मनात जाऊन काढावे लागतील. बरोबर आहे? ओके. सर म्हणतात मेडिटेशन. आपल्यापैकी किती जण मेडिटेशन करतात? ओके. मेडिटेशनचा आपला अनुभव काय सांगाल? काय होतं? मनाचं शुद्धीकरण होतं का? होतं? ओके. तेवढ्या पुरतं होतं. आणि जेव्हा आपण मेडिटेशन करायला जातो बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतं जेव्हा सुरुवातीच्या स्टेजला असतात डोळे बंद केले जास्त विचार येतात नाही ते जास्त विचार येतात. बरोबर? जे हां बरोबर निघून जातात असं आपल्याला वाटतं. ते पूर्णपणे निघून जातात का? नाही. केवढं पुरतं निघून जातात तेवढं पुरतं आपल्याला वाटतं, चांगलं वाटतं, छान वाटतं. आणि ते पण गरजेचं आहे का? ते 100% गरजेचं आहे. परंतु मी त्याच्याही पुढे जाऊन एक स्टेप बोलतोय की हे जर आपण मुळासकट काढून टाकलं तर आता मुळासकट काढून टाकणं म्हणजे काय?
आपल्याला कुठल्या गोष्टींचा त्रास होतो. जसं आपण जेव्हा रिलेशनशिपचा जे प्रॉब्लेमचे जे येतात किंवा वादविवाद जे होतात त्या वादविवादाशी रिलेटेड किंवा अपयशातून जे आलेला जो स्ट्रेस आहे त्या स्ट्रेसशी रिलेटेड कुठल्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो. ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत त्या आठवल्यामुळे आपल्याला त्रास होतो. ते आपण फिलिंग करतो, त्याचे इमोशन्स जे दबून राहिले त्या इमोशनचा आपल्याला त्रास होतो. त्या त्रासातून आपल्याला काय पाहिजे, सुटका पाहिजे, मुक्ती पाहिजे. आणि त्या त्रासातून जर मुक्ती पाहिजे असेल तर ते जे वाटणं आहे ते वाटणं ते जाणं गरजेचं आहे. जे सॅड फिलिंग किंवा भीतीचं फिलिंग, रागाचं फिलिंग, दुःखाचं फिलिंग, हे जे फिलिंग आहे ना ते फिलिंग जाणं गरजेचं आहे. आणि ते जर गेलं तर मग आपल्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला समोर येतात त्या आल्या नाही झालं नाही त्याला काय फरक पडत नाही. असे देते. आणि असं करता येतं का, तर 100% करता येऊ शकतं. आजपर्यंत आपण यशस्वी काउन्सिलिंग सेंटरच्या मार्फत मी तुम्हाला फक्त 1-2 उदाहरणं सांगितली. आपण आतापर्यंत 100पेक्षा जास्त व्यक्तींना तणावमुक्त आयुष्य जगायला शिकवलं. आणि हे ठामपणे मी सांगू शकतो हे होतं. आता हे 100% जातं का, ते 100% जात नाही. 100% मी म्हणेन तर माझं पण गेलं नसेल. परंतु मी तुम्हाला सांगतो की हे जे बॅगेज आहे त्यातलं जरी 50% जरी क्लिअर झालं तर काय वाटतं किती टक्के लाईफ आपलं हॅपनिंग होईल, किती टक्के लाईफ आपलं हॅपनिंग होईल जर बॅगेजही आपलं गेलं तर +50 वरती नाही, बरोबर आहे. मग जे आपण आतापर्यंत आयुष्य जगलो नाही ते सुद्धा आयुष्य जगू शकतो, नव्यानं आयुष्य जगू शकतो. जसा साप कात टाकतो स्वतःची, कशासाठी कात टाकतो तो, त्याला सरपटता येत नाही त्या कातीने म्हणून तो कात टाकतो. जसा इगल गरुड हा पक्षी वयाच्या 40 नंतर त्याची बोटं वगैरे काय करतो, तो जी नखं आहे ती नखं तोडून टाकतो, पंख आहे ते पंख काय करतो उपटून टाकतो. आणि ते नव्याने जेव्हा येतात तेव्हा तो पुढची तसं बघायला गेलं तर 40 वर्षाचं आयुष्य आहे गरुडाचं तोपर्यंतचं. परंतु 40 वर्षानंतर एक निर्णय त्याला घ्यावा लागतो स्वतःच्या आयुष्यामध्ये, तो म्हणजे स्वतःवरती काम करण्याचा. आणि त्याच्यानंतर जर त्याने काम केलं स्वतःवरती तर त्याला नवीन पंख येतात, नवीन नफा येतात आणि तो पुढची 30 वर्ष आयुष्य जगू शकतो. असा 70 वर्ष आयुष्य तो जगू शकतो. तसंच जर आपल्याला स्वतःवरती काम करण्यासाठी आपण जर तयारी दाखवली, स्वतःवरती जर काम केलं तर मला वाटतं आपण नक्कीच पुढचं आयुष्य जे काही उरलेलं आयुष्य जे पुढचं आयुष्य आहे पण खूप चांगल्या प्रकारे जगलो असं म्हणता येऊ शकतं. जगू ओके, आवडेल, ओके, नक्कीच आवडेल. ओके, खूप लांबवर आहे तुम्हाला, डायरेक्टली मी आता येतोय काही टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे ज्या माध्यमातून, जसं मी तुम्हाला सांगितलं मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायचा नाही आहे, तो अनुभवायचा आहे. तर तो अनुभव किती जण घ्यायला तयार आहात, कृपया अनुभवी करा सर्वजण. ओके, परंतु त्यासाठी आपल्याला काही टेक्निक जे मी सांगणार आहे ते करावं लागेल. ओके, तर त्यातलं एक टेक्निक मी तुम्हाला आता सांगतो. त्या टेक्निकचं नाव आहे EFT. कोणी ऐकलं आहे आपल्यापैकी? EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक असं त्या टेक्निकचं नाव आहे. कोणी ऐकलं का आपल्यापैकी? इमोशनल फ्रीडम टेक्निक. हे तुम्ही गुगल किंवा यूट्यूबवरती जर गेलात तरी तुम्हाला माहिती मिळेल, परंतु ते ॲक्च्युअल लाईफमध्ये कसं वापरायचं याबद्दल माहिती मिळणार नाही. हे एकच टेक्निक डिटेलमध्ये शिकण्यासाठी मी 40 वेळ मोजले होते. आणि तिथून काही माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट सुरुवात झाली, नव्या आयुष्याची सुरुवात झाली. तर ते सगळ्यात तर तुम्हाला डिटेलमध्ये आता शिकू शकत नाही, परंतु डेमो मात्र नक्की करू शकतो. जसं तुम्हाला मी सांगितलं, मी जे सांगतो त्याचा एक विश्वास ठेवायचा नाही, तुम्हाला अनुभवायचा. ओके, तर ह्या टेक्निकसाठी किंवा हे टेक्निक करण्यासाठी आपण आपल्या बॉडीवरचे काही पॉईंट्स वापरतो. आता तुम्हाला मी सांगेन ना तर तुम्ही म्हणाल आम्ही अशा कित्येक गोष्टी करून झालं, आम्ही विपश्यना करून झालो, बरेचसे कोर्सेस करून झालं, किती गोष्टी करून झालो,
त्याच्याने काय नाही फरक पडणार. तू जर मला 5 मिनिटं सांगतोय तर 5 मिनिटात काय बदलणार आहे? असा काही जणांचा, सगळ्याचा नाही, असा काही जणांचा आपल्यापैकी मत असू शकतं. परंतु त्यांना पण मी सांगेन की तुम्ही अनुभव करून बघा. मी मग सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. अनुभवा, करून बघा आणि 5 मिनिटानंतर मला तुम्ही सांगा की काय फरक पडतो. ओके. तर त्यासाठी आपण आपल्या बॉडीवरचे काही पॉईंट्स वापरतो, ज्याला मेरिडियन पॉईंट्स म्हणतात. ॲक्च्युली हे मेरिडियन पॉईंट्स 80 मेरिडियन पॉईंट्स आहेत. ते 80 पॉईंट्स आपण बॉडीवरचे सगळे टॅप करू शकत नाही. त्यातल्या महत्त्वाच्या 8 पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे महत्त्वाचे 8 पॉईंट्स आहेत, त्या 8 पॉईंट्सच्या एकतर त्या पॉईंटची सुरुवातीचा पॉईंट आहे किंवा शेवटचा पॉईंट आहे, असे हे पॉईंट आहेत, महत्त्वाचे पॉईंट. त्यातला जो पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, हा आपला हाताचा चॉपर पॉईंट आहे. ओके. कराटेचा जो चॉपर पॉईंट असतो ना, हा हाताचा चॉपर पॉईंट आहे. आता आपल्याला प्रॅक्टिकली करायचं आहे. ओके. इथे टॅप करायचं आपल्याला. ओके. तुम्ही असं करू शकता, असं करू शकता किंवा असं करू शकता. ओके. महत्त्वाचं काय माहिती आहे आपल्याला, इथे सेन्सेशन निर्माण होणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचे. ओके. करायचं तर इथे टॅप करा. राईटी असतील तर मी डाव्यावरती करा. ओके. किंवा असं करू शकता. असं केलं तर हात दुखतील म्हणून मी म्हणते असं करा, जे थोडा वेळ करायचं हात दुखतील म्हणून. ओके. असं करू शकता. हा सगळा महत्त्वाचा पॉईंट लक्षात राहील. ओके. याच्या व्यतिरिक्त अजून 8 पॉईंट्स मी सांगतो तुम्हाला, त्या पॉईंट्सना आपल्याला टॅप करायचे. त्यातला पहिला जो पॉईंट आहे ना, आपला 2 भुवयांच्या मधला पॉईंट आहे. इथे काय आहे आपलं? आज्ञाचक्र. आज्ञाचक्र आहे. ते आज्ञाचक्र कुठे आहे माहिती आहे? कुठे आहे? इथे आहे का? आतमध्ये. कुठे आहे आज्ञाचक्र? आपलं इथे आहे का? नाही आहे. इथे नाही आहे. ते कुठे आहे माहिती आहे? जर समजा आपण इथून बाण मारला आणि इथून बाण मारला, तर ह्याचा जो सेंटर पॉईंट येईल ना, तिथे तुम्ही गुगल करू शकता. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असा जो भाग आहे, त्याला होतात आज्ञाचक्र. तिथे म्हणजे याच्या सेंटरला तो भाग आहे, परंतु इथून तो ॲक्टिवेट करता येतो. म्हणून आपण इथे टॅप करणार 2 भुवयांच्या मध्ये. ओके. इथे 3 बोटाचे टॅप करा. हा झाला पहिला पॉईंट. ओके. या पॉईंट व्यतिरिक्त दुसरा पॉईंट जो आहे आपला, डोळ्याच्या बाजूला ज्या हाडं आहेत ना, इथं चष्मा काढून ठेवा. हा डोळ्याच्या बाजूला ज्या हाडं आहेत ना, हा दुसरा पॉईंट आहे. ओके. टॅप करायचं, प्रत्येकाने करायचं आहे. केलं तर तुम्हाला अनुभव येईल, नाहीतर काहीही म्हणजे आज जे काय तुम्ही ऐकताय ते ऐकून काही फरक पडणार नाही. केलं तर फरक पडेल. ओके. त्यामुळे कृपया सगळ्यांनी करा. हा दुसरा पॉईंट आहे. तिसरा जो पॉईंट आहे, आपल्या डोळ्याच्या खाली जे हाडं आहेत ना, हा तिसरा पॉईंट. ओके. टॅप करायचं आहे. चौथा जो पॉईंट आहे आपल्या नाकाच्या खाली, टॅप करा. 5वा पॉईंट आहे आपला हनुवटीवरती. ओके. 6वा पॉईंट आहे आपले जे कॉलर बोन आहेत ना, तिथे कॉलरचे इथे आले आहेत ना, त्या ठिकाणी. 7वा पॉईंट आहे आपल्या काखेच्या 3 ते 4 बोटं खाली. थोडासा खोलगट बघा त्याच्या खाली बघा, असं दाबून बघा, दुखेल. 3 ते 4 बोटं खाली दुखतं. नाही मिळालं तर काय करायचं, 3-4 बोटं खाली असं टॅप करा. हा झाला 7वा पॉईंट आहे. 8वा पॉईंट आहे आपल्या टाळूवरती. ओके. हे 8 पॉईंट्स आहेत. हे 8 पॉईंट्स आपल्याला टॅप करायचे. आता तुम्ही म्हणाल, जे मगाशी सरांनी सांगितलं की आपल्या यशस्वी काउन्सिलिंग सेंटरच्या मार्फत गोळ्या औषधांशिवाय सुद्धा आपण लोकांना बरं केलं. ज्यांना सायकॅट्रिस्टचे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा फरक पडत नव्हता, अशा लोकांना आपण बिना गोळ्या औषधं बरं केलं. मग कसं बरं केलं आहे? तर हा जो आजार आहे, हा आजार कसला आहे?
मनाचा आणि गोळ्या आपण कशावर घेतो? मेंदूवरती, शरीरावरती. मग बरं कसं होणार? लक्षात येते का? हा आजार आहे मनाचा आणि गोळ्या औषधं घेतो आपण मेंदूवरती, बॉडीवरती. म्हणजे कित्येक जणांना झोप लागत नाही किंवा ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग, असे बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. तर मग हे जे आपण जे पॉईंट्स चेक करतोय, हे पॉईंट जे टॅप करतोय, ह्या पॉईंट्सने हे सगळं काय करतो आपण? इमोशन्स जागृत करणं, ॲक्टिव्ह करणं. आणि हे 8 जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्स आपण रिलीज करणं. ओके, तर माझ्यासोबत मला करायचं आहे. ओके, करायला तयार आहात? ओके, तर ह्या पॉईंट्सना आपल्याला टॅप करायचं आहे. ते पॉईंट्स आपल्याला टॅप करायचे. तर मी जसं सांगतोय तसं आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे. मी जसं करणार आहे पाठीमागून तुम्ही पण करायचं आहे. मी जसं बोलणार आहे पाठीमागून तुम्ही सुद्धा बोलायचं आहे. चालेल? ओके, तर इथे टॅप करा. ओके, असं करा किंवा असं करा. इथे टॅप करायचं सगळ्यांनी. प्लीज सगळ्यांनी करा, जेणेकरून तुम्हाला अनुभव येईल. ओके, मी जसं बोलतोय तसं माझ्या पाठीमागून बोला. थोडंसं करा. चहा पिता पण जे चहा पिताय म्हणून थोडंसं मी सांगतोय. एनर्जी येते. थोडंसं मी एक मुद्दा सांगतोय. मला सांगा, आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत त्या अवयवाची कॅपॅसिटी किती टक्के आहे? प्रत्येक अवयवाची कॅपॅसिटी 100% आहे की नाही? आहे. परंतु ती 100% कॅपॅसिटी वापरली जाते का? नाही, वापरली जात नाही. त्यातलाच एक अवयव आहे जो फुफ्फुस. आपण श्वास घेतो. काय वाटतं? आपण श्वास घेतो तर खोलवर श्वास जातो का? डीप श्वास जातो का? घ्यावा लागतो. जातो? नाही जात. नेहमी जात नाही, बऱ्याच वेळेला जात नाही. आणि जो आपण नॉर्मली जो श्वास घेतो, नॉर्मल माणसं जो आपण श्वास घेतो, हा 30%, 40%, 50% पर्यंत आपण श्वास घेतो अंदाजे. आणि जे बऱ्याच वर्षांपासून योगा, प्राणायाम, ध्यान अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करतात त्यांचा श्वास मेबी 70-80% जातो. आपण प्रत्येकाने एकदा चेक करूया का की मी स्वतः किती टक्के श्वास घेऊ शकतोय किंवा शकते अंदाजे. जरा एक प्रत्येकजण घेऊन बघताय का श्वास? चहा पिता पण घेऊ शकता. फक्त चहा तोंडात ठेवून घेऊन जा. ओके, त्या डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊन बघा. श्वास घ्या आणि सोडा. अंदाजे किती टक्के श्वास घेऊ शकताय का? कोणाला 30% जाईल, 40% जाईल, 50% जाईल, मला सांगू नका. तुमच्या मनामध्ये ठेवा. जेवढा काय तुम्ही पर्सेंटेज घेऊ शकता. पर्सेंटेज ठरला 30%, 40%, 50% अंदाजे. काही ते आपण पेपर चेक करत नाही. अंदाजे पर्सेंटेज किती टक्के श्वास तुम्ही घेऊ शकते. ठरलं? किती जणांचं ठरलं पर्सेंटेज अंदाजे? कोणाचंच नाही ठरलं. अंदाजे किती टक्के श्वास घेऊ शकला? ज्यांचं ठरलं नाही परत एकदा दीर्घ श्वास घेऊन बघा की अंदाजे किती टक्के श्वास घेऊ शकताय. जे कुठपर्यंत श्वास जातो तुमचा. बऱ्याच जणांचा श्वास फक्त भाषातूनच रिटर्न येतो. काही जणांचा श्वास इथपर्यंत जातो, रिटर्न येतो. काही जणांचा श्वास इथपर्यंत जातो, रिटर्न येतो. काही जणांचा श्वास बेंबीपर्यंत जातो, थोडाफार रिटर्न येतो. मोजक्याच लोकांचा श्वास हा डीप जातो. आपल्या पूर्ण बॉडीला ऑक्सिजनची गरज असते, परंतु ते ऑक्सिजन पूर्णपणे बॉडीला सप्लाय केला जात नाही. ओके, ठीक आहे. तुम्ही घेतला असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढे जातो, कारण आपल्या वेळेची कमतरता आहे, वेळेची मर्यादा आहे. तर तुम्ही जो श्वास घेतलाय त्याचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला. आता मी तुम्हाला एक 3-4 मिनिटं तुमच्याकडून करून घेतो. 3-4 मिनिटात काय फरक पडतो ते बघा. परंतु परत एक गोष्ट सांगतो, तुम्ही करा तरच तुम्हाला फरक पडेल. अन्यथा फक्त असंच बसाल तर तुम्ही आला आणि गेला, तुमचा वेळ फक्त फुकट जाईल. म्हणून कृपया सगळ्यांनी करूया आपण. ओके, मी जसं बोलतो तसं बोलायचं आहे, मी जसं करतो तसं करायचं. ओके, इथे टॅप करा. बोला, मी आता दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असं जाणवलं माझ्या फुफ्फुसाची जेवढी कॅपॅसिटी आहे
तेवढा मी दीर्घश्वास घेऊ शकलो नाही किंवा घेऊ शकले नाही. याचा अर्थ माझ्या श्वसन मार्गामध्ये कुठेतरी अडथळा आहे, कुठेतरी ब्लॉक आहे. असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो आणि या अडथळ्यातून, या ब्लॉकमधून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो. ते थोडंसं मी तुम्हाला समजून सांगतो, पण कन्फ्युजन नको म्हणून. मी तुम्हाला काय सांगितलं, मी आत्ता दीर्घश्वास घेण्याचा प्रयत्न केला जो तुम्ही केला, तेव्हा मला असं जाणवलं की माझ्या फुफ्फुसाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा मी दीर्घश्वास घेऊ शकलो नाही किंवा घेऊ शकले नाही. याचा अर्थ कुठेतरी ब्लॉक आहे. ब्लॉक म्हणजे ब्लॉकेजेससारखा ब्लॉक नाही, जस्ट अडथळा. जसे हातच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज येतात तसा ब्लॉकेज नाही, अडथळा. मग तो शारीरिक अडथळा असेल किंवा मानसिक अडथळा असेल. मग मानसिक अडथळा कसा असतो बघा, की जेव्हा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह इमोशन्स येतात, समजा जेव्हा आपण घाबरतो, ऑटोमॅटिकली आपला श्वास कसा होतो, फास्ट होतो. जेव्हा आपल्याला राग येतो, ऑटोमॅटिकली आपला श्वास फास्ट होतो. म्हणजे श्वास डीप जातो का, नाही जात. तर तसा कुठेतरी अडथळा असेल. असं असलं तरी मी स्वतःला म्हणजे कोणाला, इथं जे बसतो असतं आपण आहोत का, नाही, इथं जे बसतो असतं आपण आहोत का, इथे जे बसतो असतं आपण आहोत का, हो नाही आहे. इथं जे बसतो असतं आपण नाही आहोत. इथं जे बसतो असतं आपलं शरीर आहे, बरोबर आहे. या शरीरामध्ये आपण आहोत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे कोणाचं नाव असेल तर वाईट वाटून घेऊ नका, उदाहरणासाठी फक्त मी घेतो. एखादा व्यक्ती, ज्या व्यक्तीचं नाव आपण उदाहरणासाठी म्हणून पकडतोय की समीर, तो ऑफ झाला, त्याचे मित्रमंडळी नातेवाईक सगळे जमा झाले आणि त्यांना स्मशानात घेऊन जायची वेळ आली. तर बाहेर जमा झालेली जी लोकं असतील ती काय बोलतील, समीरला बाहेर घेऊन असं बोलतील का, बॉडीला बाहेर घेऊन या, बरोबर आहे, किंवा प्रेताला बाहेर घेऊन या. मग असं जर वरवर बघितलं तर समीर झोपलेला आहे, बरोबर नाही, कारण झोपलेला अवस्थेत पण तो तसा नसतो ना. मग त्या समीरची बॉडी कशी झाली, त्या बॉडीमधला समीर निघून गेला, त्यातलं चैतन्य, तो आत्मा तो निघून गेला, फक्त शरीर बाकी राहिलं. तसं आपण बोलतो नाही माझं शरीर आहे, म्हणजे मी आणि शरीर वेगळं. जसं बोलतो नाही माझी बॉटल आहे, म्हणजे मी आणि बॉटल एक झालो का, नाही, वेगळे आहोत. मग त्याला आपण बोलतो मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो. तर स्वीकारणं का गरजेचं आहे, जर मी स्वीकारलं तरच ते मी बदलू शकतो, म्हणून आपण ते स्वीकारतोय. आणि यातून मी स्वतःला काय करतोय, मुक्त होऊ देतोय किंवा रिलीज होऊ देतो. ओके, मुक्त किंवा रिलीज हा एक शब्द आपण वापरणार. ओके, टॅप करूया. ओके, करा करा, व्हेरी गुड, खूप छान खूप छान सगळे. तरी पण अजून काही जण बसलेले आहेत. कृपया जर तुम्ही आला आहात तर तुमचा वेळ फुकट घालू नका. तो वेळ सत्कारने लावण्यासाठी थोडे लाल कलरच्या ओढणीवर म्हणून काढून करा. ठीक आहे का, असं प्रॉपर पॉईंटवरती. हां हां हां, ओके ओके मॅडम जरा ओके. इथे काय करा, मी जसं बोलतो तसं बोला. बोला, मी आता दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला. आता मी फक्त मी जेंट्स आहे म्हणून मी जेंट्सच्या वतीने बोलतोय, तुम्ही लेडीजच्या वतीने बोलतो. ओके, मी आता दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला असं जाणवलं माझ्या फुफ्फुसाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा मी दीर्घ श्वास घेऊ शकलो नाही. याचा अर्थ माझ्या श्वसन मार्गामध्ये कुठेतरी अडथळा आहे, कुठेतरी ब्लॉक आहे. असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो आणि या अडथळ्यातून, या ब्लॉकमधून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. मी आता दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला असं जाणवलं माझ्या फुफ्फुसाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा मी दीर्घ श्वास घेऊ शकलो नाही. याचा अर्थ
माझ्या श्वसन मार्गामध्ये कुठेतरी अडथळा आहे, कुठेतरी ब्लॉक आहे, असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो आणि या अडथळ्यातून, या ब्लॉकमधून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. मी आता दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला असं जाणवलं माझ्या फुफ्फुसाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढा मी दीर्घ श्वास घेऊ शकलो नाही. याचा अर्थ माझ्या श्वसन मार्गामध्ये कुठेतरी अडथळा आहे, कुठेतरी ब्लॉक आहे. असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो आणि या अडथळ्यातून, या ब्लॉकमधून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. ओके, आता माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे, इथे टॅप करायचं आहे 2 गुळ्यांच्या मध्ये. माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. ओके, डोळ्यांच्या बाजूला टॅप करायचं आहे. माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. चष्मा काढून ठेवलं तरी चालेल. मी सांगेन डोळ्यांच्या खाली टॅप करायचं. माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. नाकाच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. हनुवटीवरती माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. कॉलरकडून येते माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. काकेच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. चालूच्या इथे माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. 2 गुळ्यांच्या मध्ये माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. डोळ्यांच्या बाजूला माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. डोळ्यांच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. नाकाच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. हनुवटीवरती माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. कॉलरबोन जे येतं माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. काकेच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. काळूवरती माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. 2 गुळ्यांच्या मध्ये माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. डोळ्यांच्या बाजूला माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. डोळ्यांच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. नाकाच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. हनुवटीवरती माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. कॉलरपर्यंत येतं माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून, या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो.
नाकेच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. चालूवरती माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. लास्ट राऊंड माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. डोळ्यांच्या बाजूला माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. डोळ्यांच्या बाजूला माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. नाकाच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. हनुवटी माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. कॉलरवरचे माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. नाकेच्या खाली माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. काळूवरती माझ्या श्वसन मार्गातील या ब्लॉकमधून या अडथळ्यातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. ओके, तर डोळे बंद करायचे, थोडंसं ताट बसायचे आणि 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना नाकाने श्वास घ्यायचा आहे, सोडताना तोंडाने सोडायचं. ओके, ताट बसा, डोळे बंद करा, प्लीज डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. 3 ते 4 वेळा दीर्घ श्वास घ्या, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. डोळे बंद ठेवा. 3 वेळा दीर्घ श्वास घेऊन झाला असेल तरी डोळे बंद ठेवा. 3 वेळा दीर्घ श्वास घेऊन झाला असेल तर आता नॉर्मल श्वास घ्या, परंतु डोळे बंद ठेवा. नॉर्मल श्वास घ्या, जसं आपण रुटीनमध्ये श्वास घेतो ना तसा नॉर्मल श्वास घ्या. एकदम नॉर्मल श्वास घ्या, रिलॅक्स व्हा. ओके, आता पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊन बघा. पहिल्यांदा जसा श्वास घेत होतात ना तसा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊन बघा. पहिल्याच्या श्वासामध्ये आणि आताच्या श्वासामध्ये काय फरक जाणवतो का बघा. ओके, डोळे बघा. किती जणांना फरक जाणवला? फरक जाणवला श्वासामध्ये? ओके, बाकीच्याने केलं की नाही केलं? ओके, श्वासाच्या व्यतिरिक्त फरक जाणवला म्हणजे काय झाला? मगाशी किती टक्के होता? 60. मगाशी 60 होती. 60. टक्के होता, आता किती झाला? 50. ओके, अजून कोण आहे जास्त पर्सेंटेज वाला? कोण? किती? 60-80. 60-80. अजून कोण आहे? का 50% वाढला. किती होता पहिला? 50% वाढला. म्हणजे 50% होता, 100% झाला. व्हेरी गुड, खूप छान. आता ह्या श्वासाच्या व्यतिरिक्त अजून काय फरक जाणवलं तुम्हाला? प्रसन्न वाटलं. ओके, खूप 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 छान. काही जणांना जांभई आलं असते. जांभई येणं हे कंटाळ्याचं लक्षण नाही आहे. ह्या टेक्निकसाठी तुम्हाला सांगतोय, जांभई येते म्हणजे रिलीज होते. ओके, तर वाईट वाटून घेण्याचं गरज नाही आहे. ते तुम्ही टॅपिंग करताना जांभई येऊ शकते, येते, तर थांबू नका. ओके, अजून काय जाणवलं फरक माइंडमध्ये किंवा बॉडीच्या लेवलला काय फरक जाणवला? अजून काय झालं? कॉन्सन्ट्रेशन वाढलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून लवकर काय मोकळं झालं, मोकळं झालं. व्हेरी गुड. अजून रिलीफ वाटला. ओके ओके, व्हेरी गुड. अजून ओके, बाह्य जगाचा विसर पडला. खूप छान, खूप छान. हे अपेक्षित होतं. डोक्याचे थोडेसे विचार कमी झाले का? तेवढ्या पुरते का होईना, तात्पुरते का होईना, डोक्यातले विचार कमी झाले. डोकं जसं ते जड होतं ना ते थोडंसं हलकं झालं का? म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय की रिलीज होतं, काढून टाकता येतं, ह्याचा हा डेमो होता.
जर पिक्चरचा जसा ट्रेलर असतो ना, ट्रेलर कुठल्याही पिक्चरचा ट्रेलर असतो, ट्रेलर बघतो आपण, तसा हा ट्रेलर होता. ह्याच्याने खरंच फरक पडतो का? ओके, तर अजून मी तुमच्याकडे एक 3-4 मिनटं करून घेतो. आपल्या सगळ्यांसाठी एक कॉमन विषय घेतो, तो म्हणजे मला असं वाटतं त्या प्रत्येकामध्ये असेल, तो बाहेर जरी वाटत नसला तरी तो आतमध्ये असेल कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये, तो म्हणजे एकटेपणा. बरोबर आहे? म्हणजे आपण माणसांमध्ये असून सुद्धा आपण एकटे आहोत, फील करतो की नाही करत? बरोबर आहे? आणि तुम्ही तर जास्त फील करत असाल, कारण जेव्हा जसजसं वय वाढत जातं तसतसं हा एकटेपणा अजून वाढत जातो. आणि तो नुसता वाढत नाही, तर तो आपल्याला फील पण होतो. जेव्हा घरच्यांच्या वागणुकीमधून लक्षात येतं की आम्हाला इन्व्हॉल्व केलं जात नाही ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा फंक्शनमध्ये इन्व्हॉल्व केलं जात नाही, तेव्हा ते एकटेपणा कुठेतरी आपल्याला जाणवतो. आणि काही जणांच्या बाबतीत तो नसेलही, परंतु लोकांमध्ये असून सुद्धा, म्हणजे इतरांमध्ये असून सुद्धा तो एकटेपणा वाटतो. तो एकटेपणा घालवण्यासाठी म्हणून तुम्ही इथे येता. बरोबर आहे? बरोबर आहे? म्हणजे तो तेवढ्या पुरता का होईना तो जातो. मग त्याच्यावरती आपण टॅपिंग करूया. ओके, टॅप करताय? ओके, टॅप करा. एक 3 मिनटं लागतो, जास्त वेळ लागणार. माझ्या मनामध्ये एकटेपणा साचून राहिला आहे. माझ्या मनामध्ये एकटेपणा साचून राहिला आहे. असं असलं तरी मी स्वतःला काही तसं स्वीकारतो आणि एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो. माझ्या मनामध्ये एकटेपणा साचून राहिला आहे. असं असलं तरी मी स्वतःला काही तसं स्वीकारतो आणि एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. माझ्या मनामध्ये एकटेपणा साचून राहिला आहे. असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो आणि या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. ओके, इथे काय करायचं आहे? माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. देवाच्या बाजूला माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. देवाच्या खाली माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. नाकाच्या खाली माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. अनुवटीवरती माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. पालरगुंची इथे माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. काकीच्या खाली माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. तालुवरती माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. माझ्या मनातील 2 डोळ्यांच्या या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. डोळ्यांच्या बाजूला माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. डोळ्यांच्या खाली माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. नाकाच्या खाली माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. अनुवटीवरती माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. पालरगुंची तर माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. काकीच्या खाली माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. तालुवरती माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो.
लास्ट राऊंड माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. जवळच्या बाजूला माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. जवळच्या खाली माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. नाकाच्या खाली माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. अनुभूतीवरती माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. अनुभूती माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. बाकीच्या खाली माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. चालूवरती माझ्या मनातील या एकटेपणातून मी स्वतःला पूर्णपणे मुक्त होऊ देतो. ओके, डोळे बंद करा आणि 3 वेळा दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. 3 ते 4 वेळा दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचे. ओके, खूप छान, खूप छान. ऑलमोस्ट सर्वांनी केलं. कोणी सांगेल का अनुभव आपल्यापैकी? कोणी सांगेल अनुभव कसा होता? अनुभव 10 मिनिटाचा अनुभव प्लीज. कोणी सांगेल? शेअर करेल कोणी? तिथे येऊन शेअर करेल? तिथे येऊन शेअर करेल का? नाही, ठीक आहे, जागेवर बसून शेअर करा. कोणी फरक पडला नाही पडला का? पडला ना? ओके. आता मगाच्यापेक्षा आत्ता थोडंसं अजून रिलॅक्सेशन वाढलं का? थोडंसं माइंड रिलॅक्स अजून झाला. काही वेळापुरता का होईना थोडंसं एकटेपणा बाजूला झाल्यासारखं वाटलं नक्कीच. ओके, तर हे एक टेक्निक होतं. अजून एक टेक्निक मी तुम्हाला जाता जाता देणार आहे. हे टेक्निक तुम्ही नॉर्मली कसंही वापरू शकता. पाहिजे तर बेसिक, याचा जो बेसिक आहे ना व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो फ्रीमध्ये आहे. तो पण तुम्ही हे करू शकता. अनंत माझे सर्टिफाईड सायकोलॉजिकल काउन्सिलर असं माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तुम्ही तो व्हिडिओ मी चॅनल प्रमोट करत नाही आहे. तुम्ही सबस्क्राईब करा असं म्हणत पण नाही. मी कुठल्याच व्हिडिओमध्ये म्हणत नाही. परंतु जर तुम्हाला करायचं आहे तर कसं करायचं आहे जर माहीत असेल, समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ एक 5-6 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो डाउनलोड करून ठेवू शकता तुम्ही. परत नेटची गरज नाही. डाउनलोड करून ठेवू शकता. समोर लावला तशा प्रकारे केला रोजचा स्ट्रेस तुम्ही घालवू शकता. आणि जर का तुम्हाला जसं तुम्हाला मी बोललो की तुमच्या माइंडमधलं हे बॅगेज जर काढून टाकायचं आणि यशस्वी आणि आनंदी जीवन जगायचे यासाठी जर तुम्हाला स्वतःवरती काम करायला जर इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. माझा नंबर पाहिजे ते देऊन देऊ शकता किंवा मॅनेजमेंटकडून सुद्धा घेऊ शकता. माझा नंबर आहे, सांगतो, ज्यांना लिहून घ्यायचं ते लिहून देऊ शकता. 877 ओके 877 हां, तरी पण ज्यांना लिहून घ्यायचं ते लिहून देऊ शकता. 877 93 80 395. हो हो, ग्रुपवरती लागतील सर. 395 हो हो. ओके, त्यानंतर छोटासा एक तुम्ही एका हां बोल. ओके, हे याला असं काय सोहळं नाही आहे की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही नाही आहे किंवा जेवूनच केलं पाहिजे, जेवायच्या आधी करायचं नाही असं काहीच नाही किंवा जेवायच्या आधीच करायचं असं काही नाही. हे तुम्ही कुठल्याही वेळेत करू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कुठेही करू शकता. अगदी बाथरूममध्ये सुद्धा करू शकता. तिथे मी तर तुम्हाला सांगेन की जेवढ्या वेळेला कराल तेवढं चांगलं आहे. किमान दिवसातून 4-5 वेळा केलं तर बेटर रिझल्ट मिळतात. हे अनुभव सांगतो. आणि हे जे तुम्हाला सांगतो हे बेसिक आहे. हे अजून डीपमध्ये डिटेलमध्ये वापरता येऊ शकतात. या सगळ्या गोष्टी आपल्या माइंडमधल्या काढून टाकता येतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या अनुभवण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात
चांगले बदल घडवण्यासाठी हे टेक्निक अजून बरेचसे टेक्निक्स आपण त्याच्यामध्ये वापरतो. थोडंसं 1 मिनिट मी तुम्हाला सांगेन एका कार्यक्रमाबद्दल जो आता आपण चालू केला. ऑलरेडी 1.5 महिन्यांपासून आपण तो आपल्या टीममध्ये अप्लाय केलेला आहे. तो म्हणजे आपल्याला आपल्या प्रत्येकामध्ये ते असतं की आपल्याला कळतं पण ते वळत नाही. बरोबर, आपल्याला समजतं की मला या गोष्टीवरती काम करायला पाहिजे, स्वतःवरती काम करायला पाहिजे, परंतु ते आपण करत नाही. म्हणजे बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत असतात परंतु ते आपण करत नाही. तर मग त्यासाठी सुद्धा आपण एक सोल्युशन काढलं आहे. म्हणजे काउन्सिलिंग आपण करतो ते वेगळं. त्या आहे तुम्हाला जर पर्सनल काउन्सिलिंगची गरज लागली तर आम्हाला संपर्क साधू शकता. सरांकडून सुद्धा नंबर देऊ शकता, संपर्क साधू शकता. परंतु ज्याला रोजच्या स्वतःच्या माइंडसेटवरती काम करायचं, रोजचं काम करावं लागायचं आहे, तर त्यासाठी आपण एकदम कमी अमाऊंटमध्ये आपण एक प्रोग्राम चालू केला आहे. ज्या प्रोग्राममध्ये आपण काही ॲक्टिव्हिटी घेतो, त्यातल्या काही ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगतो काय काय घेतो. त्याच्यामध्ये ओंकार घेतो, ओके, 7 चक्र हिलिंग घेतो. जे आता तुम्हाला मी EFT टॅपिंग सांगितलं ते EFT टॅपिंग घेतो. आता हे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतं, ते बरेच वेगवेगळ्या प्रकारे घेतो. रोजचा विषय वेगळा असतो. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह टॅपिंग घेतो आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह अफर्मेशन घेतो. आता तुम्ही म्हणाल याच्या आधी आम्ही पण बऱ्याचशा पॉझिटिव्ह अफर्मेशन ट्राय केल्या असतील, काही जणांनी केल्या असतील, परंतु त्या काम करत नाही असा बऱ्याच जणांचा अनुभव असेल. परंतु आपण ज्या करतो त्या काम करतात. त्याचं कारण काय माहिती? आतापर्यंत जे करत होतं तुम्ही ते काय करत होत माहिती आहे? ऑलरेडी सगळं भरलेलं होतं आणि त्याच्यात अजून चांगलं बनण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ते होत नव्हतं. आपण काय करतोय ते खाली पण करतोय आणि चांगलं पण टाकतो. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आपण करतो आणि ते ब्रह्ममुहूर्तावरती आम्ही चालू केलं होतं. ॲक्च्युअली 5 वाजता चालू केलं होतं. 5 ते 12:30 अर्धा तास होता. आम्ही टीमने चालू केलं होतं. परंतु बऱ्याच जणांचा 5 वाजता उठण्याचा प्रॉब्लेम असतो म्हणून आपण 5:30 ते 6 असा चालू केला आहे. 5:30 ते 6 असा अर्धा तास. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी घेऊ. रोज अर्धा तास. ते ऑनलाईन असतं, ऑनलाईन नसते. रोज अर्धा तास असतं. आता तुम्ही म्हणाल 5:30 वाजता सकाळी उठायला पण होत नाही. आता तर थंडीचा सीझन आहे. तर मग ज्यांना सकाळचं समजा अटेंड करता येत नसेल तर त्यांच्यासाठी संध्याकाळी सुद्धा आपण सेम सेशन, अशाच प्रकारचं सेम सेशन संध्याकाळी 8 ते 8:30 आपण अर्धा तास ठेवले. महत्त्वाचा मुद्दा, रेकॉर्डिंग नसणार आहे, त्यामुळे रेकॉर्डिंग मागू नये. आता हे 2 वेळा आपण करून घेणार आहोत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा की थोडासा तुम्हाला अनुभव यावा की ॲक्च्युअल काउन्सिलिंग काय असते, त्यासाठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये हे करणार आहोत. आता हा रोजचा जर आपण खर्च काढला, आपण एका काउन्सिलिंगचे चार्जेस मी आता सांगत नाही, त्याच्यात तुम्ही पर्सनली फोन करू शकता किंवा माहिती करून घेऊ शकता. परंतु आपण हा जर कार्यक्रम महिनाभर रोज घेणार होता, सकाळी आणि संध्याकाळी रोज घेणार, तर मग ह्याचे चार्जेस किती ठेवायचे? आपल्यापैकी कोणाचे मोठे काय सांगतात, किती रुपये चार्जेस ठेवायचे? अंदाजे किती रुपये चार्जेस असले पाहिजे? काय म्हणतात? सिनियर सिटीजनना 0 नाही. आपण डिस्काउंट देऊ शकतो, याचे जे चार्जेस आहेत ना, याचं व्हॅल्यू जे आहे हे व्हॅल्यू आहे, फ्रीला व्हॅल्यू नसते, आणि फ्री असताना ते जास्त, त्याच्यासाठी आपण जास्त पैसे मोजतो. लक्षात येतं का? पैसे नाही बोलत आपण, आपला वेळ मोजतो, जो पैशापेक्षा पण किमती आहे. लक्षात येते हे याची जी व्हॅल्यू आहे हे रोजचे 100 रुपये जरी पकडलं तर 3000 रुपये होतात. एवढी व्हॅल्यू आहे या सेशनची. परंतु आपण याची व्हॅल्यू ठेवले फक्त जी चार्जेस ठेवले ते फक्त 498 रुपये ठेवलेले आहे. ओके, जर ज्यांना जे इंटरेस्टेड असेल ते करू शकतात. आणि त्याच्यामध्ये एक आपल्या यशस्वी काउन्सिलिंग सेंटरकडून फ्री काउन्सिलिंग होणार आहे, एक ॲडिशनल फ्री 1-to-1 काउन्सिलिंग होणार. आता हे जे सेशन्स होणार आहेत ना, हे एकत्र होते, परंतु 1-to-1 एक काउन्सिलिंग होईल 1 तासाभराची, की ज्याने जसं तुम्ही आता थोडासा फरक अनुभवला, बरोबर आहे, तुम्ही आता थोडासा फरक अनुभवला करून प्रॅक्टिकल करून, तसं तुम्हाला त्या काउन्सिलिंगने फरक अनुभवता येईल, तुमचं मन मोकळं करता येईल, अजून काय प्रॉब्लेम्स असेल तर थोडक्यात सांगता येतील.
बऱ्याचपैकी सोल्युशन निघेल, थोडंफार प्रमाणात सोल्युशन निघू शकतं आणि ते सुद्धा त्याच्यात आपण इन्क्लूड केले. ओके, तर एवढंच मला सांगायचं होतं. शेवटचं फक्त एक टेक्निक देतो आणि आपण मग संपूया. सरांनी मला सांगायला सांगितलं, इशारा केला आहे. तर शेवटचं एक टेक्निक देतो. त्या टेक्निकसाठी जास्त वेळ लागणार नाही. आवडेल का अजून एक टेक्निक समजून घ्यायला? आवडेल? ओके, एकच टेक्निक आणि एक टेक्निकला जास्त वेळ पण लागणार नाही. पण हे टेक्निक आपल्याला उभं राहून करायचं आहे म्हणून ते शेवटी करू. ओके, उभं राहायचं आहे, उभं राहायचं आहे. आपण टी व्हीवरती ॲड बघतो, कमी वेळेमध्ये काम करतं, असं सगळ्यात कमी वेळेमध्ये काम करतं असे काही औषध आहेत तर एवढ्या सेकंदामध्ये काम करतं. ते खरंच काम करतं का? ते औषध एवढ्या सेकंदामध्ये काम करतात का? नाही करत. परंतु मी जे तुम्हाला सांगणार आहे ते अर्ध्या मिनिटाच्या आत काम करतं असं एक टेक्निक तुम्हाला मी सांगणार आहे. परत मी तुम्हाला पहिलं जे सांगितलं ते सांगतो. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायचा नाही, अनुभव. ओके, अनुभवाला आवडेल. ज्यांनी टॅपिंग केलं नसेल म्हणजे 99% जणांनी केलं, एक दोघं जण सोडले, बाकीच्यांनी टॅपिंग पण केलेलं आहे. तर हे टेक्निक सगळ्यांनी अनुभवायचे. जेव्हा जेव्हा तुम्हाला निराश वाटेल, ओके, खांदे थोडेसे मागे घ्यायचे आणि मान थोडीशी वरती घ्यायची, किंचित वरती घ्यायची. ओके, मान थोडीशी वरती घ्यायची, मान खाली करायची नाही. ओके, खांदे मागे घ्यायचे आणि मान थोडीशी वरती घ्यायची. ओके, तर मी 10 बोलतोय, 10 बोलेपर्यंत मान खाली करायची नाही. एक, जाणीवपूर्वक नकारात्मक विचार करायचा प्रयत्न करा, आठवायचा प्रयत्न करा एखादी निगेटिव्ह गोष्ट, जाणीवपूर्वक आठवायचा प्रयत्न करा. मान खाली करायची नाही. मान खाली करायची म्हणजे जाणीवपूर्वक निगेटिव्ह गोष्ट काहीतरी आठवायचा प्रयत्न करायचा. असं कोण आहे का ज्याचं आठवतंय, ज्याला आठवतंय असं कोण आहे? आहे कोण? ओके, थँक्यू बसा. काय झालं मी तुम्हाला काय सांगितलं, बॉडीची जसं पोझिशन बदलतो ना तसं आपल्या माइंडची पोझिशन बदलते. बघा, जेव्हा आपण रडत असतो, जेव्हा एखादी व्यक्ती रडत असते काय करत असते, असं तुम्ही रक्ताला बघितलं का मानवती करून काय करते, मान खाली घालते. आणि त्याला जर गप्पा काढत असेल आपण पहिलं काय करतो, त्याची मान वरती करतो की नाही करतो? म्हणजे एक टेक्निक आपल्याला माहिती आहे पण आपण वापरतो, बरोबर आहे? ओके, थँक्यू व्हेरी मच. एवढं मला ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद. यशस्वी काउन्सिलिंग सेंटरतर्फे यशस्वी काउन्सिलिंग सेंटर सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. अध्यक्षाला विनंती आहे की आपण नमस्कार. आपण आपल्याकडे बरेचसे कार्यक्रम आयोजित करतो, पण हा एक आगळावेगळा कार्यक्रम होता की जिथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपल्याला मिळालं. आणि ताणतणाव हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे ताणतणाव आपल्यावर नेहमीच असतात, पण त्यातून कशी मुक्ती मिळवायची याचे छान टेक्निक आजच्या वक्त्याने आपल्याला सांगितलं. आणि त्याने 2-3 टेक्निक सांगितली. EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. नंतर त्यांनी मेडिटेशन पॉईंट सांगितले 8 प्रकार.